जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. मुंबईतील प्रवास होणार जलद सोपा, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल. शेतकऱ्यांना आता देणार अजित पोर्टलमधून लाभ, कृषी मंत्र्यांची घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शनिवारी काल शिबिर होतं. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते शिर्डीत जमा झाले होते. या शिर्डीतील शिबिरानंतर शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सरकारला शेतकरी कर्जमाफीचा विसर, आश्वासनापूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. सरसकट सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी अजूनही कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही. तर दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, तर कर्जे कसे भरणार या चिंतेमध्ये शेतकरी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी चिंतावाट होणारे वक्तव्य नुकतेच केलेले आहे. माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन तुम्ही कधी ऐकले का? अंथरूण पाहून पाय पसरावे असाही सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. खरंच सरकार कर्जमाफी करणार आहे का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे. कर्जमाफीसाठी 2 तास जलसमाधी. पालम तालुक्यातील धानोरा काळे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शासनाविरुद्ध रोष. धानोरा काळे येथे विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने, शेतकऱ्यांच्या नुकसानीची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने व कापूस CCI केंद्र व नाफेडच्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक याविषयी शासन दरबारी शेतकऱ्यांचा आवाज जावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारी शेतकऱ्यांनी 2 तास गोदावरी नदीत उतरून प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले. 3.5 महिन्यापासून दुधाचे अनुदान रखडले. सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात आलेल्या प्रस्तावाचे 179 कोटी दिले, परंतु त्यानंतर दुधाला जाहीर केलेले प्रति लिटर 7 रुपये अनुदान 1 ऑक्टोबर ते 15 जानेवारी या 3.5 महिन्यापासून रखडले आहे. सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने ऑक्टोबरपासून जिल्हा व दूध विकास विभागाने दूध अनुदानाचे प्रस्तावच घेतले नसल्याने दूध अनुदान मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित राहत आहे. अशामध्ये जनावरांना आहारात रोज लागणारा भुसा 50 रुपये किलो बॅगमध्ये 200 रुपयांनी महागल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयाला अल्टिमेटम. रविकांत तुपकरांचे कृषी आयुक्तांना निवेदन. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या 26 जानेवारीपूर्वी दिला जाणार असून या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याकरिता 3,690 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिलेली आहे. कृषी मंत्री म्हणून घेतलेले धनंजय मुंडेचे निर्णय वादात. हायकोर्टाकडून गंभीर दखल, स्पष्टीकरणाचे निर्देश दिले आहे. विहीर वाटपात घोळ. चिखली पंचायत समितीमधील आणखी एक गैरप्रकार उघडीस. शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष. सिंचन विहिरी वाटप योजनेतील प्रकार. भारताचा पुरुष आणि महिला संघ खो-खोचा पहिला विश्वविजेता बनला. दोघांनी फायनलमध्ये नेपाळला हरवले. स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला आहे. रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये दोन्ही श्रेणीचे अंतिम सामने खेळवण्यात आले. महिला संघाने नेपाळचा 78-40 च्या मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुष संघाने नेपाळला हरवले, पण फरक 54-36 चा होता. महाकुंभ मेळ्यातील आगीची 15 छायाचित्रे. लाखो रुपयाच्या नोटा जळल्या. रेल्वे पुलाखाली आग लागली. वरून ट्रेन गेली. प्रयागराज महाकुंभ मेळ्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत 180 तंबू जळून खाक झाले.
तंबूत ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये सतत स्फोट होत होते. आग एवढी भीषण होती की आगीच्या ज्वाला रेल्वे पुलापेक्षाही उंच होत होत्या. यावेळी पुलावरून एक गाडीही गेली. आगीत तंबूत ठेवलेल्या लाखो रुपयाच्या नोटा जळून खाक झाल्या. अर्धा तास फटाके फोडल्यासारखे आवाज येत असल्याचे लोकांनी सांगितले. मनोज जरांगे म्हणाले, मोठ्या नेटवर्कने संतोष भैयाचा जीव घेतला. खंडणी, अपहरण, बलात्कार, चोरीसाठी वेगळ्या टीम, सर्वांना सांभाळणारा एक जण. बीडमधील मस्राजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. हॉल तिकिटावरील जात अखेर काढली, शालेय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश, राज्य मंडळाची जाहीर दिलगिरी. हॉल तिकीट हे परीक्षेपुरतेच वापरले जाते, त्यामुळे त्यावरील जातीच्या उल्लेखाचा रकाना काढून पूर्वीप्रमाणेच हॉल तिकीट देण्याचे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले होते. पालकमंत्री जाहीर, पहिल्यांदाच सहपालकमंत्रीपद. राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी जाहीर होणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले असताना अखेर शनिवारी रात्री राज्य सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे व मुंबई शहर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि बीड जिल्हे सोपवण्यात आले असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर व अमरावती अशा 2 जिल्ह्याचे पालकमंत्री ठरले आहेत. 60 लाखावर कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. पंतप्रधान स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण सुरू. अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. जून-जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईचे अनुदान जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत जिरायती जमिनीसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. 1200 विद्यार्थ्यांचा योगासनामध्ये विश्वविक्रम. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी 150 मिनिटात 30 प्रकारची योगासने सादर केली. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेने योगासनामध्ये एक अभिमानास्पद विश्वविक्रम नोंदवला आहे. शाळेतील इयत्ता 1ली ते 4थीच्या 1200 विद्यार्थ्यांनी अवघ्या 150 मिनिटांमध्ये 30 विविध प्रकारची योगासने सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. ST निविदेत घोटाळा उघड, पुन्हा प्रक्रियेची समितीकडून शिफारस. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष. राज्य परिवहन महामंडळात ST भाडेतत्त्वावरील 1310 गाड्या घेण्याच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची महत्त्वपूर्ण शिफारस चौकशी समितीने मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार समितीच्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात आणि दोषी अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे महामंडळाचे लक्ष आहे. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद.